Hello guys, my name is Vivek Chopne. माझ्या चॅनलचं नाव आहे विवेक अनफिल्टर व्लॉग 2.0. तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलाच असेल की मी सगळं पॅरिस सिटी पूर्ण टूर केली. तर त्यामध्ये तुम्हाला आयफेल टावर, मोंटमार्त्रे टेकडी, आर्क द डॅम हे तुम्हाला सगळं दाखवलं. ह्यानंतर मग तिसऱ्या दिवशी गेलो डिझनीलँडला मी ऑलरेडी आधी बुकिंग केलं होतं. डिझनीलँडचं तिकीट काहीतरी 102 युरो होतं. आणि मी सॅटर्डेला गेलो. सॅटर्डेला अजून गर्दी राहते. तर 102 युरो म्हणजे लगभग 10,000-9,000च्या आसपास. आता युरो जास्त वाढलं म्हणून काय आयडिया नाही किती असेल. तर मग उठलो सकाळी, आवरलं, खाली गेलो आणि सेम टू सेम तेच हॉटेल मी निवडलं, साऊथ इंडियन हॉटेल. तेच साऊथ इंडियन हॉटेल मी निवडलं. त्या हॉटेलमध्ये मी नाश्ता केला, सेम इडली डोसा. त्यानंतर मी थोडं फळं पण घेतली होती, कारण असं ऐकून होतं की तिथं खूप महाग आहे. तिथं काही कोणती गोष्ट घ्यायला की खूप दुप्पट तुपटीने आहे. मग मी काय केलं की सँडविच पण घेतलं, थोडं फळं घेतले आणि ते क्रोसंट ते पार्सल घेतलं. आणि तर तिथं हे अलाउड नाही बरं का, कॅमेऱ्याची सेल्फी स्टिक अलाउड नाही. तिथे एक माझ्यासोबत मराठी कपल होतं, त्यांना ते आज घेऊन नाही दिलं सेल्फी स्टिक मी. तर मी गेलो गार्डनवर स्टँडला, मग तिथून मेट्रो धरली. तिथे 2 मेट्रो चेंज करावं लागतात. गार्डनवरपासनं एक स्टँडचं नाव आहे, ते विसरलो मी तो इथं मेन्शन करेल ना त्या स्टँडचं नाव काय आहे. पुन्हा तिथून एक डबल डेकर ट्रेन असते, तिथून जावं लागतं डबल डेकर ट्रेननी. डबल डेकरची ट्रेन आली, मग मी चढलो. डबल डेकर ट्रेन पहिल्यांदाच बघितली, खूप भारी वाटलं ट्रेन बघून. आतमध्ये बसलो. आतमध्ये बसल्यावर माझ्या शेजारी बसला होता पाकिस्तानमधला मुलगा. स्किन टोन लगेच ओळखतो ना पाकिस्तान इंडियाचा. विचारला आधी इंडियाचा आहे का, तो नाही मला पाकिस्तान. अरे बापरे, काय नाही, साधी विचारपूस झाली, कुठून आला काय आला. तो इलिगल आला होता. इलिगल इथं झालं 6 वर्ष राहत होता पॅरिसमध्ये. 6 वर्ष राहत होता इथं. आणि तो प्लंबिंगचं काम करत होता. ठीक आहे म्हणलं. मी त्यालाच विचारलं की मला इथं जायचं आहे, कितवा स्टॉप आहे. तो म्हणला सर्वात लास्टचा स्टॉप आहे. ठीक आहे म्हणलं. नंतर विंडोच्या बाहेर जे नजारे होते एक नंबर. सगळ्यांची अशी कौलारू घरच असतात, कौलारू घरं. म्हणजे मोस्टली जर्मनी पॅरिसमध्ये कौलारू. फक्त सिटीच्या ठिकाणी जरा वेगळं होतं, बिल्डिंग्स वगैरे होत्या. पण ते गावाचे घरं बघून एकदम मस्त वाटलं. बघू शकतो तुम्ही व्हिडिओ. त्यानंतर डिझनीलँडचा स्टॉप आला. स्टॉपला उतरल्यानंतर एवढी गर्दी, बापरे. म्हणजे तिथं गर्दी असते एकदम, जत्रा भरल्यागत डिझनीलँडला. भरपूर परदेशातले लोक तिथे येतात बघायला. खास करून डिझनीलँडचा नाईट शो बघायला. नाईट शो जास्त फेमस आहे, तो बघायला येतात लोक. मग तिथून उतरलो बाहेर, मग स्टेअर्सनी वर चढलो. तिथून गेल्यावर बाहेर आलो.
बाहेर आल्यावर समोर डिझनीलँड दिसलं मला. सरळ आत गेलो. आत चेकिंग करताना ते सगळं चेक करतात स्टिक आहे का, तर स्टिक असली तर अलाउड नाही करत आत न्यायला. सगळे वगैरे त्यांनी बॅग वगैरे चेक केली आणि ते कोड स्कॅन करायला लागतो. तर डिझनीलँडचं ॲप असतं, ते कोड स्कॅन केला मग आत सोडलं. आत जाताना तिथं मॅप असतो आणि मॅप प्रत्येक भाषेमध्ये असतो. प्रत्येक म्हणजे इंग्लिश, फ्रेंच, जर्मन असं सगळ्या लँग्वेज होतं. चायनाचा पण होता. ते मॅपमध्ये सगळे मेन्शन असतं, ही राईड इथं आहे, ती राईड इथं आहे. डिझनीलँडमध्ये आत गेल्यावर सरळ गेलो आणि माणसं सगळे मागं वळून बघत होते. काय बघतो मग म्हणले, मागं सगळं वळालो तर वर दिसला मिकी. वर मिकी दिसला, सगळे त्याला हातवारी करत होते. तर तेच डिझनीच्या गाण्यावर, आणि तिथं वाईब अशी होती की सगळे डिझनीचे गाणे होते बॅकग्राऊंडला. तर मग तिथून सरळ पुढे गेल्यावर उजव्या साईडला आणि राईट साईडला सगळे कॅसल. आत गेल्यावर डिझनीचे कार्टून दिसले मला. डिझनीचे कार्टून दिसले. मग तिथं जो फोटोशूट केलं. मग तिथून सरळ गेल्यावर ते आपलं हे असतं ना यात्रेत घोड्यासारखं राऊंड ते दिसलं. पण त्याला पण खूप गर्दी, राऊंड बघायला लागलं. जवळपास तिथं आहे ना, एका रांगेत थांबलं तरी 1.5 तास जातो, 1.5-2 तास. मग तिथे त्याची फॅसिलिटी पण आहे की तुम्ही म्हणजे लाईनीत न थांबायचं नसेल तर तुम्ही एक्स्ट्रा पे करून बुक करू शकता. असं पण आहे तिथे ऑप्शन. नंतर ते काय मी घोड्याची इथे थांबलो नाही. त्यानंतर डंबो राईडला गेलो. डंबो राईडला गेल्यावर तिथं पण लागला 1.5 तासच लागला मला. डंबो राईडला बसलो. बसल्यानंतर ना एकदम भारी मजा आली तिथे डंबो राईडला. त्याच्यासमोर असं लिव्हर होतं. ते लिव्हर वर केलं की ते वर जायचं आणि खाली केलं की खाली जायचं. तर खूप मजा आली. पण त्यामध्ये डंबो राईड झाल्यावर उतरल्यावर सरळ गेलो. मग तिथं भेटला पॅरेट्स ऑफ कॅरेबियन, बाहेरच दिसला. पॅरेट्स ऑफ कॅरेबियन भेटलं, त्यासोबत फोटो काढले. मग तिथं आत गेलो. तिथं राईड होती पॅरेट्स ऑफ कॅरेबियनची. मग तिथंही 1 तासानंतर नंबर आला. मग तिथं एकदम आपू घर कसं असतं पुण्यातलं आपू घर, लहानपणी मी गेलो होतो. समजून तसा अंधार, साईडला भूत म्हणजे पॅरेट्स, ते सगळे लुटेरे, तसं होतं. तुम्ही व्हिडिओ बघू शकता. त्यानंतर मग बाहेर आल्यानंतर मग तिथं दुपारची परेड दिसली मला. डेझी नाचत होती. हे काय व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. हे 2 वाजता परेड असते, पुन्हा संध्याकाळी परेड असते 6 वाजता. दोन वाजताची परेड. पुन्हा 6 वाजता ती झाल्यानंतर मग लगभग मला म्हणजे 2-2:30 वाजता ते मला भूक लागली होती. मग तिथं मी हे घेतलं पिझ्झा. ते पण मिकीचा पिझ्झा.
पिझ्झा होता बारीकच, पण तो पण जात नव्हता. मी अर्धा सोडून दिला. त्यानंतर मला रात्रभर, दिवसभर मला भूक लागली नाही. एक पिझ्झा घेतला, थोडे फळं घेतली आणि मिरिंडा घेतला. ते खाल्ला. त्यानंतर ना दुसऱ्या राईडला गेलो. तर त्या राईडला तिथं ते म्हणले की तुम्हाला 2 तास थांबावं लागेल. अशी ट्रेन होती. ते ट्रेन सगळे डिस्नीलँडला कव्हर करते. तर मी काय तिथं काय थांबलो नाही. म्हणजे 2 तास तरी लागलं म्हणलं ते. कारण 2 ट्रेन असायचे एका रोडावर. त्यांना 2 तास सगळं दाखवत न्यायला. तिथं मी काय थांबलो नाही. तिसरी राईड होती माउंटन, स्पेस माउंटन. मी नाव तुम्हाला मेन्शन करेन. ते राईड कशी होती की अंतराळ गिरात नाही का, एकदम रॉकेट कसं उडतं एकदम फास्ट, तसं. तिथं पण लाईनचा 2 प्रकार होते. एक सिंगल लाईन आणि एक फॅमिली लाईन. फॅमिली लाईन असली ना त्यांना पटापटा सोडत होते. सिंगल लाईन असं सोडून गेलेले त्यांना हळूहळू सोडत होते. तर मी सिंगल लाईनमध्ये थांबलो. तर तिथेही मला खूप वेळ लागला. 1.5-2 तास गेले तिथं. पण ते गेल्यावरती राईडमध्ये बसलो. बापरे, एकदम फास्ट, झोक झॅक एकदम नाही का, झॅक करत फास्ट मध्ये एकदम खाली वर व्हँग जसं रोलर कोस्टर सारखं. बाहेर आलं असं पोटात गडगडल्यासारखं झालं. त्यानंतर तिथं माझा फोटो पण आला. माझा फोटो तुम्ही बघू शकता. त्यानंतर मग गेलो रोलर कोस्टरला. ते नाही का की मिस्टर बीन मध्ये रोलर कोस्टर कसं दाखवतात, सेम तसंच होतं. त्या रोलर कोस्टर मध्ये बसलो. त्यालाही 1.5-2 तास लागल्या ऑलमोस्ट. सगळ्या राईडला 1.5-2 तास लागतात, सगळ्या राईडला. मग तिथे गेलो, आला नंबर, त्या राईडलाही बसलो. ती राईड झाली. मग त्यानंतर संध्याकाळ झाली 6-7 वाजता. नाही, त्याच्या आधी एक थिएटर शो होता, म्युझिकल शो. ते बघितला संध्याकाळचा. तर त्यामध्ये ते गाणं बघा, कुमाना टाटा पुंबा आणि ते काय ना विसरलं मी तुझं, किमानवर पुंबा. तर त्याचा एक तिथं थिएटर शो होता. तिथं पण म्युझिकल एकदम वाईब एकदम भारी होते. मग खाली गेलो. ते झाल्यावर खाली चार्जिंगला लावला मोबाईल. चार्जिंग त्याचा एक सेपरेट स्पेस आहे तर थिएटरच्या खालीच. मग थोडा वेळ पॉवर बँक चार्ज केला, मोबाईल चार्ज केला. मग चार्ज झाल्यावर संध्याकाळची परेड बघितली मी. तिथं नक्की दिसला. गुफीचा शो होता. गुफीचा पण व्हिडिओ प्ले करतो मी. गुफीचा व्हिडिओ दाखवतो. तो गुफीचा म्युझिकल शो. त्यानंतर मग रात्रीची रात्रीचं हे स्टार्ट झालं, नाईट शो. तो ऑलमोस्ट 11-12 असतो नाईट शो. आय थिंक 12ला असतो. 12 नाही माहिती, 11ला असतो. आय थिंक 11ला नाईट शो असतो. त्या नाईट शो मध्ये गेल्यावर म्युझिकल शो तिथं एकदम लाइटिंग एकदम भारी. काहीतरी म्हणतात त्या लाईटला, ते कॅसलच्या वर अख्खी लाईट. जसं जसं ते म्युझिक वाजलं तर तसं ते लाईट पाणी नाचतं, काय म्हणतात त्याला, तर असं असतं. ऑलमोस्ट ते 3-4 नाही, पाऊण तास होता, पाऊण तास शो. एकदम भारी वाटलं. ते मला मराठी कपल भेटलं होतं ना,
आम्ही त्यांच्यासोबत परत आलो. तर लास्ट ट्रेन काहीतरी 12 वाजता असेल, 12 वाजता, 12 ते 12 वाजता लास्ट ट्रेन. मग तिथून गेलो, माझ्या हॉस्टेलला आलो. हॉस्टेलला 1 वाजता पोहोचलो असेल मी. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा. आणि मी खाली युरोपची प्लेलिस्ट टाकेल, ती तुम्ही नक्की बघा. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.